व्यक्ती व संस्थांचा आत्मसन्मान पुरस्कार वितरण सोहळा तसेच जागर संविधानाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। मान्यवरांना आदरभावे विनंती करते की आपण या विचारपीठावरती विराजमान व्हावं अशी मी सर्व मान्यवरांना विनंती करत आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयशिंगराव कांबळे सर, जिल्हा अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांनी कृपया स्टेजवरती याविषयी मी विनंती करत आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कार्यक्रमाच्या अध्यक्षांसाठी। माननीय जयशिंगराव कांबळे सर, जिल्हा अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आम्हाला आज कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत। तसेच आजचे प्रमुख पाहुणे माननीय फिरोज मुल्ला सर, संस्थापक राष्ट्रीय नेते पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांनी कृपया स्टेजवरती याविषयी विनंती। माननीय फिरोज मुल्ला सर, संस्थापक राष्ट्रीय नेते पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मुल्ला सरांच्यासाठी। तसेच माननीय बाळासाहेब कांबळे सर, बेलेकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष RPI एकतावादी यांनी देखील कृपया स्टेजवरती याविषयी विनंती। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाळासाहेब कांबळे सरांच्यासाठी। तसेच माननीय संतोष आठवले सर, राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष आठवले सर यांनी देखील कृपया स्टेजवरती याविषयी विनंती। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आठवले सरांच्यासाठी। तसेच माननीय बाळासाहेब नदाब सर, राष्ट्रीय महामंत्री राष्ट्र सेवा दल अध्यक्ष माननीय बाळासाहेब नदाब सर यांनी देखील कृपया स्टेजवरती याविषयी विनंती। तसेच माननीय DS डोणे सर, अध्यक्ष वृत्तपत्र मालक संपादक संघ इचलकरंजी माननीय DS डोणे सर यांनी देखील कृपया स्टेजवरती याविषयी विनंती। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डोणे सरांच्यासाठी। तसेच माननीय डॉक्टर संदीप श्रावस्ती सर, कोल्हापूर माननीय डॉक्टर संदीप श्रावस्ती सर, कोल्हापूर यांनी देखील कृपया स्टेजवरती याविषयी विनंती। तसेच माननीय सतीश भंडारे सर, संस्थापक अध्यक्ष गरीब माजी सभापती इचलकरंजी चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची करत आहे। विद्यमानाने हा कार्यक्रम घेण्यात येत आहे। तसेच आता कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व मान्यवरांनी स्टेजवरती स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा। प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने, प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने, सत्कार करूयात मान्यवरांचे आदर भावाने, सत्कार करूयात मान्यवरांचे आदर भावाने। सर्व मान्यवरांचे सत्कार माननीय संतोष आठवले सरांनी करावेशी मी त्यांना विनंती करत आहे। होत आहे धन्यवाद सर। पुढील सत्कार आहे माननीय आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष शिंगाडे सर आठवले सरांनी करावी अशी विनंती। तसेच माननीय DS डोणे सर, अध्यक्ष वृत्तपत्र मालक संपादक संघ यांचा सत्कार आठवले सरांनी करावी अशी विनंती। धन्यवाद सर। माननीय राहुल राज कांबळे सर, युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी कृपया स्टेजवरती याविषयी विनंती। माननीय राहुल राज कांबळे सर, युवा सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। त्यांचा सत्कार आठवले सरांनी करावी अशी विनंती। माननीय राहुल राज कांबळे सरांचा सत्कार आठवले सरांनी करावी अशी विनंती।
माननीय सुरेश सासने सर यांचा सत्कार आठवले सरांनी करावी अशी विनंती. करावी अशी विनंती. धन्यवाद सर. सर्व मान्यवर RPI एकतावादी यांनी स्वागत भाषण करावे अशी मी त्यांना विनंती करत आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाळासाहेब कांबळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त आज जो सन्मान आत्मसन्मान पुरस्कार जो ठेवलेला आहे, स्वराज्य क्रांती सेना, पॅन्थर आर्मी, संविधानवादी विविध संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा कार्यक्रम थाटामाटात चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे. त्या कार्यक्रमासाठी मला स्वागत अध्यक्षपद दिलं त्या संघटनेचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो. पहिल्यांदा माझं नाव बाळासाहेब बेलेकर, RPI एकतावादी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष. माझी थोड्याच दिवसापूर्वी आठवले साहेबांची त्यांच्या संघटनेची थोडीशी ओळख झाली. त्या ओळखीतून खरोखर मला एवढा मोठा मान दिल्याबद्दल मी त्यांच्या संघटनेचं मनापासून अगदी धन्यवाद देतो आणि कौतुक करतो. इथे जमलेले सर्व आत्मसन्मान पुरस्कार व्यक्ती यांचं सहर्ष असं स्वागत करतो. प्रमुख मार्गदर्शक BG कोळसे पाटील यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. प्रमुख उपस्थिती फिरोज मुल्ला सर यांचं सुद्धा मी सहर्ष असं स्वागत करतो. कार्यक्रमाचे उपाध्यक्ष जयसिंगराव कांबळे, जिल्हा अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज्य संघटना, त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि या भीम आर्मीचं मी खरोखर मनापासून कौतुक करतो. मला थोडंसं बोलायला आवर्जून वाटतं की खरोखर संविधान जागर म्हणजे संविधानचा जागर हा कोल्हापूर जिल्ह्यातच प्रत्येक गावात व्हावा. संविधान वाचवण्यासाठी आपण सर्व संघटनेने एकत्र येऊन प्रत्येक गावोगावी हा कार्यक्रम घ्यावा असं मी माझ्या संघटनेच्या मार्फत मी तुम्हाला खरोखर सांगतोय. आणि आज हा कार्यक्रम ठेवला आहे, खरोखर हा म्हणजे त्यांचं कौतुक करण्या एवढं थोडंच आहे. आत्मसन्मान पुरस्कार हा काही लोक म्हणजे वशिल्याने कोण आमदार असेल त्याच्या आमदाराच्या सरपंचाचा पुरस्कार द्यायचा असेल तर आमदार देतात, खासदार देतात. पण आज हा आत्मसन्मान पुरस्कार प्रत्येक कार्यकर्त्याचं गुण गौरव व्हावं यासाठी संतोष आठवले साहेबांचं खरोखर मनापासून मी कौतुक करतो. संतोष आठवले साहेब खरोखर त्यांचे म्हणजे चुकून विसरलेला आहे. डॉक्टर विजय शिंगाडे, विक्रम शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष यांचा खरोखर म्हणजे मनापासून संस्थापक अध्यक्ष आहेत ते, त्यांचं मनापासून कौतुक करतो. त्यांचे आठवले साहेबांचे जोडीदार चांगल्या पद्धतीचे आहेत ते. सरपंच सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आहेत. म्हणून हे एक तिन्ही जो लोक एकत्र येऊन हा जो कार्यक्रम खरोखर आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतोय. आणि मला इथं या स्टेजवर बोलायला थोडीशी संधी दिल्याबद्दल या व्यासपीठाचं आणि या भीम आर्मी पॅन्थरचं मी खरोखर माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या मनापासून कौतुक करतो. आणि माझे मित्र नसून माझे भाऊ आहेत, आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत दत्ता मिसाळ यांचं खरोखर मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. आम्ही दोघं जण एकत्र. मी खरोखर CPRला जवळजवळ बरेच वर्ष मी समाजसेवा करतोय. जर खरोखर कोण असेल तर त्यांचं मी डॉक्टरच्या वतीनं म्हणजे जो कोण पेशंट असेल तर खरोखर त्यांनी माझ्याकडे यावं. मी त्यांचा केस पेपरचं सुद्धा 20 रुपये घेऊ देत नाही, एवढं मी तिथे मी समाजसेवा करतोय. तर आवर्जून मी तुम्हाला सांगतोय की माझ्याकडे कोणीही मी त्यांची समाजसेवा चांगल्या पद्धतीने करेन. आणि माझे जे मित्र आहेत त्यांच्या मित्रत्वाच्या नात्याने सुद्धा मी त्यांची समाजसेवा करेन. आणि या खरोखर या भीम आर्मीचं मी मनापासून कौतुक करतो. माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या मित्रांच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीनं कौतुक करणार एवढं थोडंच आहे. कौतुक करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद.
सर. सर्व मान्यवरांचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माननीय बाळासाहेब कांबळे सरांच्यासाठी. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षणाला मान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षणाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान, आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण माननीय संतोष एस आठवले सर, राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेना इचलकरंजी यांनी आजचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण करावे अशी विनंती. एकदा जोरदार. आदरणीय चंद्रकांत भाट यांना विनंती करतो त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. पुरस्काराचा काही पत्रकारांचा सन्मान सुरुवातीलाच आपण घेतोय. काही बुलढाण्याहून आलेले आहेत. बुलढाण्याचे आपले सिद्धार्थ तायडे आहेत. मी पहिल्यांदा विनंती करतोय आदरणीय चंद्रकांत भाट साहेबांना. यांच्या 133व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना आणि तमाम भारतीयांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 133वी जयंती महोत्सव समिती या समितीच्या वतीनं जागर संविधानाचा आणि आत्मसन्मान गौरव पुरस्कार असा हा वितरण सोहळा, या सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय जयश्रीराव कांबळे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब कांबळे बेलेकर, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष RPI एकतावादी, आणि या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती आदरणीय फिरोज मुल्ला सर, पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय नेते, त्याचबरोबर विचारपीठावर
या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्राचे तमाम लाडके ज्येष्ठ पॅन्थर आदरणीय DS डोणे साहेब, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या महिलांच्या संदर्भात सातत्यानं मोठ्या पद्धतीनं काम करणाऱ्या उद्योजिका आदरणीय पूजाताई मोरे, शेतकरी, कष्टकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नासंदर्भात आक्रमक पद्धतीने लढा देणारे, विचारपीठावर असणारे आमचे मित्र आदरणीय सुरेश सासने साहेब, आणि ज्यांचा हा या ठिकाणी शायरीचा कार्यक्रम होणार आहे ते आमचे प्रबोधनकार शाहीर रफिक पटेल, राजू भीमराव कांबळे, प्रस्तुत जागर संविधानाचा, या सर्व टीम आणि आपण उपस्थित सर्व बंधू भगिनी यांना मी परत एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. याच कोल्हापूर जिल्ह्यातले चळवळीतले जे ज्येष्ठ लोक आहेत, या ज्येष्ठ लोकांचा सन्मानाचा पायंडा आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने रचला आणि अनेक वर्ष झाले चळवळीमध्ये उपेक्षितासाठी काम करणारे, वंचितासाठी काम करणारे, शिक्षण क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र आणि राजकीय क्षेत्र, अशा विविध क्षेत्रात जे आपलं कुटुंब आणि प्रपंच सांभाळून लोकांना वेळ देऊन या लोकांच्या विकासाचं काम करणारे जे लोक आहेत, या लोकांचा आपण सन्मान करण्याचं, आपण सातत्याने या लोकांचा सन्मान करण्याचा आपण प्रयत्न हा करत असतो. आणि आता गेली 10 वर्ष झाले हा आमचा प्रयत्न अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने चालू आहे. कुठलाही डावडोलपणा न करता साध्या पद्धतीने या लोकांना बोलावून त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. सन्मान का करावा लागतो की चळवळीमध्ये कार्य करत असताना अनंत अडचणी असतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपलं कुटुंब सांभाळून समाजातल्या इतर घटकाचा विकास व्हावा यासाठी या लोकांचं योगदान असतं. आणि म्हणून अशा लोकांच्यावर कौतुकाची थाप समाजालाच देणं गरजेचं असतं. आणि म्हणून आम्ही ही प्रेरणा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या निमित्तानं आत्मसन्मान पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केले. आता हा आत्मसन्मान शब्द कसा आला बघा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की माझी जी लढाई आहे ही लढाई सत्ता आणि संपत्तीची नाही, तर ती स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची आहे. की आमच्या बाबासाहेब जन्माला यायच्या अगोदर किंवा बाबासाहेब या पृथ्वी तलावर बाबासाहेब नाव जन्माला यायच्या अगोदर आमची अवहेलना कशी होती की आम्हाला प्यायला पाणी मिळत नव्हतं, स्वच्छ कपडे मिळत नव्हते, गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू अशी असणारी परिस्थिती इथल्या व्यवस्थेने केली होती. आणि या व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारा चांगल्या पद्धतीनं संविधानाच्या माध्यमातून आणि इतर सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून जर न्याय दिला असेल ह्या सगळ्या वंचित घटकाला, या सगळ्या उपेक्षित घटकाला, तर ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि म्हणून आमचा जो स्वाभिमान आहे, आम्हाला सत्ता नको आहे, आम्हाला संपत्तीही नको आहे, केवळ आमचा या देशातला स्वाभिमान आणि आमचा आत्मसन्मान जर इथल्या व्यवस्थेने आम्हाला जर नाकारलं तर आम्ही बाबासाहेबांचे वारसदार, बाबासाहेबांचे अनुयायी ही कधीही खपवून घेणार नाही. ही जी काय व्यवस्था आहे, ही नव्याने निर्माण झालेली जी व्यवस्था आहे, त्या नव्याने निर्माण झालेल्या व्यवस्थेच्या विरोधात बंड करण्यासाठी या ठिकाणी आम्ही पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती संघटनेची स्थापना केली. आणि निश्चितच मी तुम्हाला शब्द देतो, आजचं जरी माहोल जरी निवडणुकीचं असलं तर निवडणुकीच्या नंतर हे जे काय 2024 हा जो विषय आहे, या ठिकाणी जर आमच्या आत्मसन्मानाला आणि आमच्या स्वाभिमानाला जर इथली व्यवस्था डंक मारणार असेल तर आमचा प्रत्येक पॅन्थर या ठिकाणी पेटून उठणार आहे. आणि आम्ही इशारा देतो या व्यवस्थेला की आम्ही तुमचं हे खपवून घेणार नाही. आणि म्हणूनच या सगळ्या विचाराच्या सगळ्या लोकांना आम्ही सातत्यानं एकत्रित करून एक संघटितपणा लढा देण्यासाठी आम्ही या सगळ्या लोकांना या ठिकाणी आमंत्रित करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर कुमार सप्तर्षी सर असेल, जे युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष आहेत, आम्ही शेतकरी नेते राजू शेट्टी यांनाही सन्मानित करण्यात आलं होतं. कर्नल सुरेश पाटील जे पर्यावरण चळवळीमध्ये काम करतात,
बाबा नदाब असतील, जे श्रमिक आपल्या राष्ट्रीय सेवा दलातून काम करतात, लेप्रेसीसाठी काम करणाऱ्या इथल्याच कोल्हापुराच्या महिला आहेत, त्यांनाही आम्ही सन्मानित केलं होतं. त्याचबरोबर ॲडव्होकेट बस्तू रेगे, ॲडव्होकेट पल्लवीताई रेगे जे गडगिलचे आहेत, पण पुण्यामध्ये दगडखाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी त्यांची चळवळ आहे. त्याचबरोबर आमच्याकडे जनशक्ती कामगार असंघटित कामगार संघटना आहे, त्या संघटनेचे प्रमुख सुद्धा आणि त्यांच्या मीराताई खूप चांगल्या पद्धतीनं जनशक्ती असंघटित कामगार संघटनेचं काम करतात, त्यांनाही आम्ही सन्मानित करण्यात आलो होतो. त्याचबरोबर सांगलीचे कॉम्रेड शंकर पुजारी, अशा अनेक संघटना, या संघटनेला आपण सन्मानित करून या संघटनेचं बळ या सगळ्या समुदायाला एकत्रित करून कुठेतरी या व्यवस्थेला नामोहरण करण्यासाठी आपण आपला हा प्रयत्न सातत्याने चालू आहे. तुम्हाला परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि या वेळेला ज्या ज्या लोकांना आत्मसन्मान पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे त्या सर्व विजेत्यांचं मी परत एकदा हार्दिक अभिनंदन करतो. व माननीय राजू भीमराव कांबळे सर यांनी प्रबोधनकार शाहीर सादर करावे अशी मी विनंती करते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. इथं जोडायचं काम सुरू आहे. मगाचपासून बघताय आमचे सगळे कलाकार या ठिकाणी हे सगळं साहित्य इथं घेऊन येत आहेत. सर्वप्रथम मी माझ्या टीमच्या माध्यमातून स्वराज्य क्रांती सेना, बँक पॅन्थर आर्मी, संविधानवादी विविध संघटना आणि विशेष करून 20 वर्षापूर्वी कष्टकरी राहणाऱ्या जनतेसाठी लढणाऱ्या माणसाची माझी ओळख झाली. 2000 साली माझं पुनर्वसन झालं. दानवेच्या माळावर आम्हाला शासनानं आणून ठेवलं आणि त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये ज्यावेळी मी आमचं कलेक्टर ऑफिसला श्रमिक मित्राच्या माध्यमातून आंदोलन होतं त्यावेळेला संतोष जनवडसारखा माझा मित्र मिळाला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवले. हे सगळे ह्यासाठी आहे. फक्त पुरस्कार तिकडच्या साईडला पुरस्कार घ्यायला जाताना आपण खुर्च्या कशा चकाचक असतात असं झगमगाट असतो, पण इथं काय नसते. इथं त्यांचं भरले त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामुळे या पुरस्कारांना तुमच्या महत्त्व आहे. आणि तुम्हाला एक विनंती आहे की या कार्यक्रमाला जरा उशीर होण्याचं कारण हे सगळं नव्हतं. वामनदादाच्या काळात हे नव्हतं, पण आता हे गरजेचं झाले. कारण माईकसुद्धा हॉलमध्ये आपल्याला 2च देणार होते. त्यामुळं मी या ठिकाणी आपली दिलगिरी व्यक्त करतो. मी तसा 11 वाजता आलो आहे. या ठिकाणी साऊंड सिस्टीम आले नसल्यामुळं या ठिकाणी वेळ झाला. त्यामुळं कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. सिस्टम तोपर्यंत लावून घेण्यात येईल. फक्त उद्देश एवढाच आहे, आम्ही संगीत विशारद असं मोठं काही नाही आहे. फक्त बाबासाहेबांना अपेक्षित होतं की ही चळवळ आहे, ही सांस्कृतिक चळवळ आहे, ही प्रश्नांची चळवळ झाली पाहिजे. याच्यापासून व्यवस्था परिवर्तन झालं पाहिजे. यापासून जातीची मुक्तता झाली पाहिजे. माणसाचं शोषण संपलं पाहिजे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळं आकाश. आणि त्या माऊली माझी जी आकाशाकडे बघते तिच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, ते पाणी संपलं पाहिजे. त्यासाठी ही चळवळ आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. म्हणून हे सगळं आहे. दादा मला एक माहिती देता. त्यामुळं आम्ही एकच आपल्याला सांगणं आहे, त्यामुळं आवाज कमी करा. सांगणे हेच आहे की ही चळवळ बाबासाहेब आंबेडकर आणि वामनदादाला म्हटलं, वामनदादा तुमचं एक गाणं माझ्या 10 भाषणाची बरोबरी करू शकते. अरे ज्या महामानवानं, ज्ञानपंडितानं या देशाला संविधान दिलं, तो महामानव म्हणतोय की वामनदादा तुमचं एक गाणं माझ्या 10 भाषणाची बरोबरी करू शकते. त्यामुळं ही चळवळ प्रश्नाची चळवळ झाली पाहिजे. प्रश्न निर्माण न होता निर्माणच होऊ नये, ते मिटावे यासाठी काम करणारे ही चळवळ व्हायला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला सर्वांचा आपल्यांचा आभार मानून या ठिकाणी मी कार्यक्रमाची नांदी आपल्यासमोर सादर करतोय. माझ्यासोबत आहेत
राजू कांबळे ज्यांचे वडील हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत होते, त्यासोबत लोखंडे म्हणून आमचे रुपडे साथीदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमचे सगळे वादक. त्यामुळं आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सुरुवातीला कार्यक्रमाची नांदी. महागारोळी तथागत गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 12 बलुतेदार आणि आलुतेदारांना एकत्रित करून ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं तो राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुलेंनी ज्यांना ज्या मर्द म्हटलं ते मोहम्मद पैगंबर, माता रमाई, माता जिजाऊ, माता साहू, माता फातिमा, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, अमर शेख आणि समतेच्या मानवतेच्या संदेश देणाऱ्या सर्वच महामानवांना या ठिकाणी अभिवादन करतो. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांना आपण डोक्यावर घेऊन नाचू नका, तर डोक्यामध्ये घ्या, कारण ही वेळ आलेली आहे. आज एखादा कोण तर म्हणतोय किती पुस्तकं वाचतात त्याने काय माहीत, कोरणे साहेब 400 पार हमको इसलिए करना है क्योंकि संविधान बदलना है. अरे बाबा, तेरे बाप को चट्टी मिली तो बाबा साहेब आंबेडकर की वजह से मिली, और तो संविधान बदलने की क्या बात करता है. ते हे सगळं आपल्याला बदलायचं आहे आणि त्यामुळं आपल्याला हे नुसतं बोलून चालायचं नाही, कार्य करून हे आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. त्यामुळं आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्याच्या बाबतीमध्ये ते महत्त्वाचं कारण आहे. आणि आज या संस्थेच्या माध्यमातून गेल्या वर्षी मला सुद्धा यांनी पुरस्कार दिलेला आहे. फिरोज मुल्ला सर, आठवले सरांचं टाळ्याच्या केंद्रामध्ये अभिनंदन करा. कारण होते कसं, आज एक पद्धत झाली आहे, चांगला काम करणाऱ्या माणसाला पुरस्कार मिळत नाही, चिटून मिटून काय दिलं तर लगेच वरचा पुरस्कार मिळतो आणि त्याला त्या पुरस्काराचं नाव पण सांगायला येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं इथं काम करणाऱ्या माणसांना जे काही पुरस्कार दिलेले आहेत त्यासाठी या पुरस्काराचं महत्त्व या ठिकाणी जास्त आहे. या ठिकाणी उपस्थित सगळीच मोठी माणसं आहेत, चळवळीमध्ये काम करणारी माणसं आहेत आणि आपण सुद्धा जी काय बसलेला ते सुद्धा चळवळीमध्ये काम करणारी माणसं आहात. तर आपलं काम वाढलेलं आहे आणि आत्ताची जी काय सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जी महाराष्ट्र आणि देशामध्ये निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीला पर्याय देण्याचं काम सुद्धा आपण या ठिकाणी सगळ्यांनी करायला पाहिजे. या संविधानाच्या या पुरस्काराच्या माध्यमातून यांनी राजकारणाचा जो खेळ थोडंफा केलेला आहे तो संविधानाच्या माध्यमातून आम्हाला बदलायचा आहे. आज जे काय आहे, जे विपरीत आहे ते फक्त बोलून चालणार नाही. आपण फेसबुक आणि व्हॉट्सअपची हिरो घेऊन चालणार नाही. रस्त्यावरची लढाई आपल्याला लढावी लागेल. आज सुद्धा जाती बघून अन्याय होतोय, जात बघून अत्याचार होते. मणिपुरीमध्ये जे घडलं, अरे जुम्माची नमाज चालू असताना पाठीमाग लाथा दिल्या त्या पोलिसांनी. काय केलं, किती माझे मुस्लिम बांधव रस्त्यावर आले. ही परिस्थिती धर्म बघून अन्याय होतोय, जात बघून अत्याचार होतोय, जात बघून बलात्कार होतोय. हे सगळं संपवायचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळं या ठिकाणी सुरुवात करतोय. सुरुवातीला कार्यक्रमाला जे नांदी. सुरुवात करतोय कार्यक्रमाची. लोक जागर मानतो
लोकशाहीच्या मंचावरून हात तुम्हा जोडितो लोकशाही मानतो आम्ही लोकजागर मानतो लोकजागर मानतो आम्ही लोकजागर मानतो लोकजागर मानतो आम्ही
या देशात कुणी कुणाचा रिमोट कंट्रोल होऊ शकत नाही आणि बायको नवऱ्याच्या धाकात राहू शकत नाही. या देशात एकच रिमोट कंट्रोल मान आहे, ते म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई या साऱ्यांना वरदान आहे, ते म्हणजे माझ्या बाबासाहेबांनी दिलेलं या भारताचं संविधान आहे. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवले. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवले. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवले. जातीला पातीला विचारी व्यक्तीला बाजूला हटवले. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवले. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवले. या जातीने देशाचा केला या घात. देशाचा केला या घात. हाय देवीला माणूस माणसात. हाय देवीला माणूस माणसात. जीवन आमचं नाताळात. शाहूराजांनी जोडले माणुसकीचं नातं. हाय मनामनातील, हाय जनाजनातील, हाय मनामनातील जनाजनातील अंतर मिटवले. मनामनातील जनाजनातील अंतर मिटवले. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवले. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवले. शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला घडवले. युद्ध शिक्षणाची नावनी केली. या देशामध्ये जर शिक्षणाची कोण लावली असेल तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी लावलेली आहे. गौतम बुद्धांच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या अगोदर आणि त्यांनी या अस्पृश्यांना पाणी सुद्धा पाजलेलं आहे. गौतम बुद्धांच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या अगोदर. म्हणून शिक्षणाची नावनी केली. स्त्रियांचे कैवारी ज्योतिबा फुले. स्त्रियांचे कैवारी ज्योतिबा फुले. स्त्रियांचे कैवारी ज्योतिबा फुले हे दाम्पत्य आहेत. त्यांनी या स्त्रियांचं कल्याण केलं. स्त्रियांचे कैवारी ज्योतिबा
मनूच्या मनाला जातीच्या भूताला कसा धड 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 देवते शिवराय जाऊ आंबेडकरांनी देशाला ठेवलं शिवराय जाऊ आंबेडकरांनी देशाला ठेवलं शिवराय जाऊ आंबेडकरांनी देशाला ठेवलं घटनाकार तो ठरला या देशाचा काही त्याग दिला हक्क प्रगतीचा घटनाकार ठरला या देशाचा कायद्याने दिला हक्क प्रगतीचा तुमची प्रगती पुन्हा झालेली आहे स्वतःच्या मनाला प्रश्न विचारायचा बाबासाहेबांनी लोकशाही नांदवली आणि म्हणून आज रोजी आम्ही माझ्यासारखा माणूस 4 लोकांना बोलू लागला स्टेजवर गाडी लावला म्हणून काय तुमचा कोणाचा वशील आहे तुमचा कोणाचा वशील असेल तर सांगा कारण ही प्रगती बाबासाहेबांनी केलेली आहे म्हणून कवी काय म्हणतो घटनाकार तो ठरला या देशाचा काय त्याग दिला हक्क प्रगतीचा संदीप विकासाचा समदेवनी शांतीचा समतेचा मर्दा दिला संदीप विकासाचा प्रत्याशील करुणेचं महत्व साऱ्यांना पटवले प्रत्याशील करुणेचं महत्व साऱ्यांना पटवले बाबासाहेब आंबेडकरांनी पॅन्थर आर्मीतर्फे या गाण्यासाठी भाषेचं धम्मदान आलेलं आहे आभारीवर जे संविधान दिलं ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे 395 कलमाचं संविधान बाबासाहेबांनी आम्हा तुम्हाला तेवढंच नाही जीव जंतूपासून पशु पक्षी सर्व निसर्गातील घटकांना हा निसर्गाचा समतोल आणि माणसाचा समतोल राहावा म्हणून सर्वांना ही संविधान जी कलमं लिहिली त्यामध्ये पोट कलमं असतील घटना बदल म्हणतात पण घटना बदल नाही घटना दुरुस्तीचा अधिकार आहे घटनेला ते तुम्हाला वारंवार भीती करतात घटना बदल म्हणून संविधानात लिहिले भीमान हे गीत शहीद आयुष्मान शिपडे या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो आम्ही चळवळीत काम करणारी माणसं आहोत या ठिकाणी भीमराव तांबे सर आहेत त्यांनी हे गीत लिहिलेलं आहे ते एक लेखक कवी शाहीर आहेतच वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूरचे उपाध्यक्ष आहेत अशी माणसं आपल्या सोबत आहेत त्यामुळं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पण राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांचं बलुकी आलुद्याचं जे काय राज्य करण्याची पद्धत आहे सत्ता मानवता त्यांना प्रेरित देऊन माझ्या राजानं संविधान लिहिलं नाही कुणाच्या वरती कोणी नाही कुणाच्या खाली समतेचा संदेश देतो बहुजनांचा वाली अरे उतरतो
संविधानातील मुले मन माझ्या संविधानातील मुले संविधानातील मुले संविधानातील सपनात पण बघितलं नसेल तशी पोरगी पण मिळाली. पण काय झालं, शिकला सवरला सगळं झालं. ज्या गाव कुसामध्ये राहत होता, गावगाड्यामध्ये राहत होता, त्याला ती माणसं बारकी वाटू लागली, त्याला त्या झोपड्या बारक्या वाटू लागल्या आणि नंतर तो शहरामध्ये गेला. पण हे सगळं वैभव कशामुळे आहे, पोटाला हात मिळत नव्हतं. पण आज आमच्या हातामध्ये सोन्याची अंगठी आहे. हेच बाबासाहेबांचं गुणगान गाण्यासाठी येत आहेत अविनाश लोखंडे, विनायक लोखंडे. नव्हतं मिळत पोटाला, नव्हतं मिळत पोटाला, नव्हतं मिळत पोटाला, नव्हतं मिळत पोटाला.
आपल्या सगळ्यांचं आभार मानतो. आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी ज्यांनी उपलब्ध करून दिली त्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपली रजा घेतो. कारण इथं मंडळी बसलेले आहेत, त्यांच्या गावामध्ये 7 वाजता कार्यक्रम आहे, त्यामुळं आपली रजा घेतो. पुन्हा एकदा आपण बाबासाहेबांचा जयघोष करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, राजर्षी शाहू महाराजांचा. धन्यवाद. झाल्या पाहिजेत माननीय सतीश भंडारे सरांच्यासाठी. आणि मंचगावरील सर्वांची नावं घेता वेळ फार झालेला आहे. मित्रांनो, संस्थापाध्यक्ष फिरोज मुल्ला सर आलेले. अजून मला थोडासा परिचय नव्हता म्हणून मी नावं कुणाचं घेत नाही. आमचे वकील साहेब सगळे सर्वांचं मी इथं हार्दिक स्वागत करतो आणि संयोजकांना मी आभार व्यक्त करतो की मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली. मित्रांनो, संविधानाचा जागर आणि आत्मसन्मान पुरस्कार सोहळा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो सर्वप्रथम. आणि त्यांच्यावर जबाबदारी आहे की आपल्या समाजामध्ये तुम्हाला जास्त काम करावं लागणार आहे. पुरस्कार घेणं म्हणजे खांद्यावर ओझं असतं आणि आपल्या समाजाला काहीतरी देणं असतं. त्या पद्धतीने तुम्ही काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. संविधानाचा जागर तर झालाच पाहिजे. घराघरामध्ये नरेंद्र मोदी आल्यापासून संविधान गेलेलं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी असताना किंवा इतर पक्ष असताना जेवढी किंमत संविधानाला नव्हती त्याच्या दुप्पट किंमत आलेली आहे मित्रांनो. म्हणजे मोदी कसं वागेल, काय करायला आहे हे तर बाजूला ठेवूया आपण, पण नरेंद्र मोदी सत्ता आल्यामुळं संविधान आमच्या घरातील लहान लहान मुलं सुद्धा सांगून आलेले. म्हणजे अशी जातीवादी माणसं आल्यानंतर आपल्याला काळजी वाटते आपल्या संविधानाची. पण असं न करता येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्वत्र एकत्र येऊन, सर्वजणांनी सर्व संघटना एकत्र येऊन या संविधानाचा जागर केला पाहिजे. म्हणजे काय, संविधानामध्ये काय आहे तरतुदी, आपल्याला कलम काय आहेत, काय करावं लागेल आपल्याला, कोण संविधान बदलालंय. आता घराघरामध्ये चालू आहे संविधान बदलायचं आहे. संविधान बदलता येत नाही सर्वांना माहितीच आहे, पण ती लोक कशा पद्धतीने बदलाले, खाजगीकरण आणायचं, आरक्षण उद्ध्वस्त करायची, भाषा करायची आणि जे स्वायत्त संस्था आहेत, ईडी असतील, सीबीआय असतील, ह्या संस्थेचा वापर करायचा आणि आपल्यावर छापा टाकायचं. ज्यांनी संपत्ती मिळवलेली आहे त्यांना अटक करून भीती घालायची आणि भीतीपोटी मग आमच्या इथे तुम्ही लोक बघताय महाराष्ट्रातले सगळे भाजपमध्ये आला की शुद्ध झाला, भाजपमध्ये आला की शुद्ध झाला, त्याची चौकशी होत नाही ईडीची. ह्याला म्हणायचं संविधान बदलायची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यांना डायरेक्ट बदला येत नाही म्हणून ते असं आपल्यावर दबाव तंत्र वापरतायत. आणि तुमचं आमचं काहीच नाही. ईडीवाले छापा मारायला दादा काय आहे आपल्याकडं, हे सुरेशदादा आहेत, यांनी आश्रम केलेल्या म्हाताऱ्या माणसाचा, यांच्यावर काय छापा टाकणार आहेत, बरोबर आहे नाही वकील साहेब. तर आपण एक यातनं ह्या कार्यक्रमात घेऊन जायचं आहे की आपल्याला की संविधान बदललं, समजा बदलून चला 400 पार चालू आहे नरेंद्र मोदीचं, बदलला तर ह्या देशामध्ये तुमची आमची संख्या जास्त आहे, दलित असतील मुस्लिम असतील संविधानाला मानणारी संख्या जास्त आहे. ही भाजपची लोक हातावर बोटावर मोडणारी लोक आहेत, याचा बुकनाच पाडायचा लक्षात ठेवा. कारण आपण बाबासाहेबांचं संविधान मानतोय म्हणून आपण गप्प आहे, आपला हात बांधलेला आहे, आपला हात बांधलेला तर आपण बाबासाहेबांचं संविधान मानतोय म्हणून. एकदा बदललं की यांचा धडकीकडे मुडकीकडे करायचं, काय घ्यायचं काम करायचं आपल्याला. कारण नंतर सत्ता आली की आपली पोरं सोडून टाकायची आपण. म्हणजे आपल्या समाजात कोण सांगणं झालंय, सगळे घाबरलेतच. आणि याला कारणीभूत आमच्यात आरक्षण घेऊन नोकरी लागलेली लोक जास्त आहेत. माझा एक आरोप आहे, मी नेहमी माझ्या भाषणात सांगतोय, जी लोक आपल्या समाजात नाही सगळ्याच कास्टमधली ज्यांनी या संविधानाचा फायदा घेतला, आरक्षणाचा फायदा घेऊन नोकरी लागली, हे हराम करून आमच्यातल्या आवडी सर इस्टेटच करत चाललेत आपल्यातली. म्हणजे मला नोकरी आली, मी इस्टेट तयार केलं, माझ्या पोरग्याला डॉक्टर केलं, इंजिनियर केलं, ती पैशाची पुरी घरात भराला आणि समाजात पट्टी मागायला गेलं बाबासाहेबाची. अरे काय रे, पेन्शन नाही आली, पगार झाला नाही, असं बोलतात. पण हे राहू विषय आपला काय वेळ जास्त झाला. मी थोडक्यात बोलतो की आपण
ह्या नोकऱ्या ज्या ज्या घेऊन लोकांनी जे आपलं फायदा घरं भरल्यात त्यांच्यासमोर आपण वास ठेवला पाहिजे. कारण तुम्ही खेड्यापाड्यात फिरताय ना मला माहित नाही, पण मी फिरतोय. रानात भांगलाय जाणारे आमची लोक संविधानासाठी बाहेर पडलेले आहेत. आता संतोष आठवलेचं काही इस्टेट नाही त्या माणसाची. दारवाडसारख्या सीमा भागात राहणारा तरुण कोल्हापुरातून असा कार्यक्रम करतोय, ही साधी गोष्ट नाही. तर आपली साधी माणसं रानात भांगलाय जाणारी कष्ट करणारी लोक संविधानासाठी बाबासाहेब रस्त्यावर उतरतात, पण नोकरदार उतरत नाहीत. याचा देखील आपण विचार करावा आणि मला बोलण्याची संधी दिला यामुळे आपला धन्यवाद व्यक्त होतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. या ठिकाणी वेळेच्या अभावामुळे त्या भरपूर वक्त बोलणार होते, पण मी सर्वांची माफी मागून या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय फिरोज मुल्ला सर हे बोलतील आणि पुरस्काराच्या वतीनं पुरस्काराचा समारंभ झाल्यानंतर आदरणीय सुरेश सासने साहेब बोलतील आणि त्याच्यानंतर आपला कार्यक्रम संपन्न होईल पुरस्कार वितरण झाल्यानंतर. मी विनंती करतो फिरोज सर. सर्वांना जय भीम. तुम्ही सर्वजण शांत बसलेला आहात. थोडं इको. हॅलो. तुम्ही सर्वजण शांत बसलेला आहात. गाण्याचा कार्यक्रम तुम्ही फार छान ऐकला, प्रतिसाद दिला आणि आता तुम्हाला इथं बसणारे सर्व पुरस्कारांनी सन्मानित पण केले जाणार आहेत. पण आपण आज हा पुरस्कार का घेतोय की आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त घेतोय. हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपण सर्वजण जयंती जी साजरी आज झालेली आहे ती मला वाटतंय भारत देशातली जगातली आजची पहिली जयंती असेल जी एक दिवस आधी साजरी होईल पूर्वसंध्येला. त्यामुळे मी संतोष आठवले आणि कोल्हापूरच्या सर्व टीम त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद, ज्या महामानवाची जयंती आहे, ज्या महामानवाने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. आजच्या पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी सरपंच जयसिंगराव कांबळे, तसेच ह्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आमच्या पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी आठवले आणि बाबा नदाब पण आहेत आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे जुने पॅन्थर वयाच्या 70व्या वर्षी पण लढतायत ते आमचे DS ढोणे साहेब आणि सर्वजण या ठिकाणी बसलेले. मला काहींची नावं माहीत आहेत, काहींची नाही आहेत आणि आपण सर्वजण भीमसैनिक जे जमा झालेले आहेत सर्वांचं मी मनापासून कौतुक करेन. आभार तर मी कधीच मानत नाही, कारण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आता गाण्यातून आपण ऐकलं असेल की संविधान वाचवणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण बाहेर पडणं हे त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. म्हणून आभार मानणार नाही. ज्या महामानवाने आपल्याला संविधान दिलं ते संविधान वाचवण्यासाठी ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे का नाही? मला जरा जोरात सांगा. पण तुम्हाला असं वाटतंय का, तुम्हाला घरात बसल्यानंतर TV बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटत नाही का की कुठंतरी संविधानाला धक्का लागायला सुरुवात झालेली आहे? आजच्या कार्यक्रमानिमित्त आपण बोललं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण खरंच संविधानावरच बोललं पाहिजे. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीच्या पलीकडे जाऊन या देशाला संविधान दिलं. जात धर्म बाजूला ठेवला आणि हा देश एक संघ केला. या देशामध्ये धर्माला प्रचार प्रसार करण्याचा अधिकार सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिला का नाही?
परंतु सर्व धर्माला बांधून ठेवण्याची ताकद फक्त संविधानामध्ये आहे. आणि त्या संविधानाला जर धोका लागत असेल तर इथला जो आज श्वास घेणारा जो माणूस आहे, जो आज लोकशाही पद्धतीने जगणारा माणूस आहे, त्यांनी संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडलं पाहिजे. काळाची गरज आहे. ज्या संविधानाला सुरुवातीपासून 2014 पासून एक हाती सत्ता घेण्याची भूमिका घेणारे जे सत्ताधारी आहे हे संविधान विरोधी आहे. कारण 2014ला निवडणूक होण्याआधीच देशाचा प्रधानमंत्री ठरला होता. हे संविधान विरोधी आहे का नाही? तुम्ही सांगा. संविधानाने आपल्याला काय सांगितलंय? निवडणुका घ्यायच्या, ज्या पक्षाची मेजॉरिटी येईल त्याच्यामध्ये बहुमताने तो प्रधानमंत्री ठरवायचा, त्याला सूचक अनुमोदन द्यायचं आणि मग तो डिक्लेअर करायचा. हे संविधानाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या पद्धतीने हा देश चालला होता. पण 2014 मध्ये डायरेक्ट प्रधानमंत्रीचा चेहरा आला आणि बोले तुमच्याकडे उमेदवार कुठं आहे? अरे म्हणजे तुम्ही संविधानाच्या विरोधात आहात. हे सरळ सरळ दिसतंय ना. मग आपण मूग गिळून गप्प बसायचं का? आपण त्याच्यावरती चर्चा करायची नाही का? आपण त्याला लागणाऱ्या प्रक्रिया करायच्या का नाही? आता जनतेने निवडणूक हातात घेतली पाहिजे. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्म दिला, आपल्याला राजकीय पक्ष दिला, आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही पण दिली, संविधान पण दिलं. आणि म्हणून राजकारण सुद्धा लोकशाही पद्धतीने झालंच पाहिजे, ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. खरं का खोटं का? परंतु आता 2014 पासून ह्या देशामध्ये संविधानाला पायधुळीत तुडवण्याचा प्रयत्न चालू आहे. कुणाला विचारात घेतलं जात नाही. एखादं बिल पास करायचं असेल तर त्यांना डायरेक्ट तुम्ही त्या संसदमधून त्यांची निलंबन करून तुम्ही तुमच्या मेजॉरिटीने त्यांना ते बिल पास करताय. ही कुठली पद्धत आहे? एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो ना. आज तुम्हाला आत्मसन्मान पुरस्कार मिळणार, पण हा पुरस्कार घेऊन जात असताना तुम्हाला खरंच आत्मचिंतन करावं लागणार. तुम्हाला खरंच घरामध्ये संविधान घेऊन बसावं लागणार. तुम्हाला खरंच संविधानावर बोलावं लागणार. आणि व्यक्तिपूजा आपण संपवली पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीमध्ये, त्यांच्या 7-12 कुणाचं नाव आहे का ढोले साहेब? मी चुकीचं बोलतोय का? व्यक्तिपूजा संपवली पाहिजे. आता व्यक्तिपूजा चालू आहे. आमच्या पुण्याच्या लोकसभेच्या उमेदवाराला विचारलं, दादा साहेब, की तुम्ही पुणे शहराच्या नागरिकांसाठी काय करणार आहात? तर त्यांनी असं उत्तर दिलं की या देशामध्ये मला पुन्हा नरेंद्र मोदींना 3ऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं म्हणून मला निवडून द्या. बोंबलायचं. पुण्याला पाण्याचा प्रश्न आहे, पुण्याला वाहतुकीचा प्रश्न आहे, पुण्याचे असंख्य प्रश्न पडलेले आहेत, त्याच्यावर तो बोलत नाहीये. आत्मचिंतन करावं लागेल. आत्मसन्मान पुरस्कार आहे. संविधान धोक्यात आहे. ह्याच्यावर बोललं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, बहिणींनो, एक हाती सत्ता, एक पक्षाला सत्ता म्हणजे ह्या देशामध्ये हुकुमशाहीला खतपाणी घालतं. म्हणून संमिश्र सत्ता येणं गरजेचं आहे, ती लोकशाही टिकवते. हे चुकीचं बोलताय की आम्ही देशाच्या सर्वोच्च ठिकाणी बसल्यानंतर आम्ही देशाचा विकास करू. पूर्ण देश तुम्ही तळागाळाला आणलाय, अख्खा देश विकलाय. उद्या तुम्ही आम्ही इथं बसलोय ना, आपल्यालाही विकून टाकतील. आताच आपल्या एक इथं जो माणूस बसलाय त्याच्या अंगावरती 1.5 लाख रुपये कर्ज आहे. आता आपण कर्जबाजारी आहोत.
आणि तुम्ही कुठल्या विकासाच्या गप्पा मारता? काय विकास आहे? या देशाचा माणूस, एक एक माणसाच्या डोक्यावर 1.5 लाखाचं कर्ज उभं झालेलं आहे आणि तुम्ही विकासाच्या गप्पा मारता. आम्हाला ह्या देशामध्ये संविधान जिवंत ठेवण्यासाठी, विकास करण्यासाठी लोकशाही फार महत्वाची आहे. आणि म्हणून आज मी हे जाणीवपूर्वक तुम्हाला बोलतोय. नाहीतर तिथं सन्मानपूर्वक तुम्ही तुमचा पुरस्कार घेता, घरी निघून जाता, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्या या लहान मुलांचं भविष्य, ह्यांना आता नोकऱ्या नाही आहेत, अख्खं खासगीकरण झालंय. तुमच्या घरामध्ये आता जे मीटर बसणार आहे ना, मीटर, त्या मीटरची एजन्सी घेणारा माणूस कोण आहे? आता ते प्रीपेड मीटर येणार आहे डोले साहेब. बिल भरायला जायचं नाही, प्रीपेड मीटर येईल. ह्याची एजन्सी अडाणी दिलेली आहे. अर्ध्या रात्री जर आमचं लाईट गेट झाली की तसंच बोंबलत बसायचं. मीटरचे रेट बघा किती वाढवले. ह्याच्यावर बोलणार आहात का? अख्ख्या जगामध्ये जा, भारत सोडून 400 रुपयाच्या आज सिलेंडर आहे. गुगलला सर्च करा, मी जर खोटं बोलत असेल. पण ह्या देशामध्ये 1100 आणि 200 रुपये कट करून 900 रुपयाला झालाय. ते बी 200 रुपये काय ओवाळणी दिली भाऊबीजला. 200 रुपये सबसिडी तर बंद झाली. माझ्या आया बहिणी इथं बसलेल्या आहे. रोज हे प्रश्न लोकांना भेडसावत आहे. ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आपण जर गप्प बसलो तर मग मात्र हे आपल्या डोक्यावर उभे राहतील आणि आपल्याला जमिनीत घालून टाकतील. आणि म्हणून आपल्याला जातीच्या पलीकडे जाऊन मानवतेचा धर्म आपल्याला उभा करायचा. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय, त्या महामानवांनी कधी जात बघितली नाही. मी नेहमी बोलत असतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु कुणाला मानलं? तथागत भगवान गौतम बुद्धांना मानलं. त्यांनी दुसरं गुरु कुणाला मानलं? महात्मा ज्योतिराव फुलेंना मानलं, संत कबीरांना मानलं. बघा बरं, कोण कुठल्या जातीचा, कोण कुठे, फक्त विचाराने गुरु मानले आणि आम्ही जात जात म्हणून बसलो. खरं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, महात्मा फुलेंची जयंती असेल, छत्रपती शिवरायांची असेल, राजश्री शाहू महाराजांची असेल, ह्या सगळ्या जयंत्या ह्या देशामधल्या त्या त्या जातीतल्या माणसांनी करू नये, प्रत्येक जाती धर्मातल्या माणसांनी केलं पाहिजे. उद्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे तर फक्त बौद्धांनीच करायची का? तर इथल्या मुस्लिमांनी केली पाहिजे, इथल्या मराठ्यांनी केली पाहिजे, इथल्या ख्रिश्चनांनी केली पाहिजे, इथल्या सरदारांनी केली पाहिजे. इथल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसांनी महामानवाची जयंती साजरी केली पाहिजे. सगळ्यांना अधिकार दिले ना, जातीच्या पलीकडे जाऊन काम केलं. तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आमचे, बाबासाहेब आमचे, महात्मा फुले आमचे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमचे. अरे ह्यांचा इतिहास वाचा. ज्या जातीला ते जन्माला आले त्याचा भाग वेगळा, पण हे विचारांनी फार मोठे होते. त्याबद्दल आपण बोलणार आहोत का नाही? त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत का नाही? आणि तुम्ही बघा, हे सरकार आल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालंय का? माहिती आहे मुंबईमध्ये किती मोठं स्मारक उभं करण्याची घोषणा केली, झालं का हो? समुद्रात, अरबी समुद्रामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक मुंबईमध्ये झालं का हो? फक्त कुदळ मारता आणि जनतेला येडं बनवता. समजून घ्या, ह्यांना हे करायचं. आता ज्या शाहिरी रफिक पटेलनी ज्या पद्धतीने त्यांची गाणी गायली, मी मगाशी धोनी साहेबांना बोललो की बाबासाहेब असे म्हणायचे की माझी 10 भाषणं आणि गायकाचं 1 गाणं किती प्रबोधनात्मक असतं, किती प्रबोधनात्मक असतं. आणि ते आज इथं घडलंय पूर्वसंध्येला, आणि त्यातून आपण काय घेऊन घरी जाणार आहोत ह्याचाही विचार केला पाहिजे. प्रबोधनावर बोललेलं, प्रबोधनावर गाणं झालेले आहेत. त्यामुळे आपण पुन्हा इथून जाताना
प्रबोधन होऊनच गेलं पाहिजे. पुन्हा आपल्या डोक्यामध्ये कांदे बटाटे नाही भरले पाहिजेत. प्रखर भूमिका मांडायला शिका, प्रखर बोलायला शिका, घाबरू नका. देशामध्ये संविधान जिवंत आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जिवंत आहे. तुम्ही कुणाच्या बापाला घाबरू नका. संविधान बदली करू शकत नाही, कुणाच्या बापामध्ये दम नाही. हे मात्र काळ्या दगडावरची जयंती साजरी करण्याचा अधिकार आहे. यांच्या पोटात एक आहे, यांच्या होटात एक आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक अजून उभं केलेलं नाही. का केलं नाही आमचा प्रश्न. तुम्ही भारतरत्न कुणाला दिला? आता आमचा DS ढोणे साहेबांचा विचार चालला होता. कुणाला भारतरत्न दिला? आडवाणींना दिलं. काय केलं? चेतना रॅली काढली म्हणून 1992ला. लय मोठं काम केलं. उद्योगपतींना दिलं. अरे बाबा, ज्या पुण्यामध्ये, ज्या देशामध्ये महात्मा फुलेंनी शिक्षणाची क्रांती केली, त्या महात्मा फुलेंना अजून भारतरत्न नाहीये. दुर्दैव. त्या सावित्रीबाई फुलेंना अजून भारतरत्न नाही. दुर्दैव. तुम्ही एका रात्री सत्ता बदलताय, पण तुम्ही एका रात्रीत महामानव महात्मा फुलेंना, सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न देऊ शकत नाही, ठराव पास करू शकत नाही. तुम्हाला ते करायचं नाहीये. तुम्हाला तिथं जातीचं राजकारण करायचं. तुम्ही अजून कुणाला दिलं? सचिन तेंडुलकरला दिलं. बघा, ज्याने आयुष्यात फक्त छक्के चौकेच मारले. काय केलं? छक्के चौकेच मारले ना. तुम्ही त्याला भारतरत्न दिलं. हा, त्याला तुम्ही क्रीडाचा रत्न पुरस्कार द्या, आमची अजिबात त्याच्याबद्दल बोलायची काहीच हे नाही. पण तुम्ही भारतरत्न देता. भारतरत्न ज्या व्यक्तीला दिलं जातं ते संविधानिक जो कॅटेगरी आहे, कुणाला दिलं जातं हे जर वाचल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण हे सरकार तसं वागतंय का? हे जेवढे महामानव तयार झाले ह्याच्यामध्ये ते जात बघताय. कारण ज्यावेळेस शिक्षणाची क्रांती पुण्यामध्ये होत होती त्यावेळेस त्यांना कुणबटा बोललं जात होतं. आणि गंजपेठेतनं, सदाशिव पेठेतनं त्यांना बाहेर हाकललं गेलं. आणि त्या गंजपेठेमध्ये महात्मा फुले वाडा जो तयार झाला, तो महात्मा फुले वाडा हा कोणी दिला? दादा सर, उस्मान शेखचं घर आहे ते. 1849ला महात्मा फुले म्हणायचे, चला उस्मानच्या वाड्यावर शिक्षण घ्यायला. मी एकदा छगन भुजबळ साहेबांना बोललो, तुमची समता रॅली आहे, कधीतरी उस्मान शेखचं नाव घ्या. हो हो, टाइम होत आलाय. बोलायला गेलं तर खूप बोलण्यासारखं आहे. परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. डोक्यात एवढे विचार आहेत की भाषण लवकर संपत नाही. आम्ही पुण्याहून इथं यासाठी आलो की आमच्या बोलण्यातनं थोडंसं प्रबोधन होईल आणि कोल्हापूर शहरामध्ये पुन्हा संविधानाचं राज्य येईल. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. आमचं योगदान आम्ही देतोय. पण तुम्ही जे खुर्चीवर बसलेला आहात, तुमचं योगदान सुद्धा मतदानाच्या दिवशी झालं पाहिजे. ते संविधानाच्या सोबत असलं पाहिजे, संविधान टिकवण्यासाठी असलं पाहिजे. ही भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे. बोलण्यासारखं भरपूर आहे, माझ्याकडे भरपूर मुद्दे आहेत, परंतु मी एवढं आता ह्या ठिकाणी बोलू शकत नाही कारण वेळ कमी. अजून पुरस्कार तुम्हाला घ्यायचे आहेत. पण पुरस्कार घेत असताना तुम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे, तुम्ही खरंच आत्मचिंतन केलं पाहिजे. माझं मत असं आहे, तुम्ही गीता वाचा, तुम्ही पुराण वाचा, तुम्ही कुराण वाचा, तुम्ही सगळं वाचा, बायबल वाचा, बुद्ध धर्म वाचा, सगळं वाचा, परंतु संविधान सुद्धा वाचा. माझ्या घरामध्ये तुम्ही कपाट खोला, कुणीही या माझ्या घरी, कपाट खोललं की पहिलं तुम्हाला संविधान दिसेल आणि बाजूला कुराण असेल. पण मी काही ठिकाणी बघतो फक्त धर्मग्रंथ असतो, संविधान नसतं. जे काय असतं जपा, तुमचा धर्म, आपापला धर्म जपण्याचा अधिकार बी संविधानाने दिलेला आहे. माझं अजिबात दुर्मत नाही आहे. परंतु संविधान सांभाळण्याची जबाबदारी तुमची आमची वाढलेली आहे. हे गांभीर्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आजच्या जयंतीच्या माध्यमातून जो पुरस्कार आपल्याला दिला जातोय त्या पुरस्काराचं मी नक्कीच कौतुक करेन. आणि आपल्या सर्वांना
या जयंतीच्या शुभेच्छा देईन. त्याच्यामध्ये रमजान ईद आली, त्याच्यामध्ये महात्मा फुलेंची जयंती आली, छत्रपती शिवरायांची जयंती आली, महावीर जयंती आली. या सर्वांचे मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने आपण एवढा वेळ इथं आलात, बसला, आपलं एवढा वेळ काढून इथं सन्मान घेण्यासाठी आला, तेवढे विचार ऐकले, खूप खूप चांगली गोष्ट आहे. असंच तुम्ही 3 तासाचा पिक्चर बघू नका, पण तुम्ही 3 तास प्रबोधन ऐका. तुम्ही मोबाईलमध्ये कमी खेळा, परंतु तुम्ही संविधान जास्त वाचा. मुलालाही संविधान वाचायला सांगा. संविधान दिवस 26 नोव्हेंबरला येतो, पण मी सतत बोलत असतो की मी सकाळी माझ्या मुलाला माझ्या मुलीला संविधान वाचूनच घरातून बाहेर काढतो. संविधानाच्या दिवशी आपणही ते सर्वांनी केलं पाहिजे. जसं आपलं काय तेव्हा सण येतो तेव्हा आपण आपली धार्मिक पूजा करतो, तसंच संविधानसुद्धा आपला एक ग्रंथ आहे. तो आपल्याला जगण्याचा अधिकार देतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भरपूर उपकार आहेत आपल्यावर, ते फेडले तरी फिटणार नाहीत, पण ते संविधान जपण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला जपला पाहिजे. मी अधिक बोलत नाही, वेळ जास्त होत चाललेला आहे, पुरस्कार आपल्याला द्यायचे आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, शोभा वाढवली. मी सर्व माता भगिनी मित्रमंडळी मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम, अस्सलाम वालेकुम.